या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर्स अँड ॲक्सेसरीज। यांच्याकडे कारचे सर्व प्रकारांचे ॲक्सेसरीज होलसेल दरात मिळून जाईल। यांचा पत्ता 7 रस्ता चौक, सिरॉक्स चायनीज जवळ, सोलापूर। सोलापूर शहरात प्रमुख व निर्णायक मानले जाणाऱ्या मुस्लिम समाजाची वोट बँक महानगरपालिकेच्या निवडणुकीत काय भूमिका घेणार यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत। महानगरपालिकेच्या जवळपास 25 जागांवर मुस्लिम समाजाची मते निर्णायक मानले जात आहेत। सोलापुरातील मुस्लिम बहुल भागात एमआयएम व राष्ट्रवादी काँग्रेस यांची जोरदार लढत दिसल्याची शक्यता आहे। सोलापुरातील प्रभाग क्रमांक 14, 17, 20 किंवा 21 या ठिकाणी मुस्लिम समाजाची मते जास्त आहेत। विजापूर वेस, नई जिंदगी, शास्त्रीनगर, मौलाली चौक असा हा साधारणचा भाग असून या भागात मुस्लिम मतदार जास्त आहेत। त्यामुळे या ठिकाणी जवळपास सर्व प्रमुख पक्ष मुस्लिम उमेदवाराला मैदानात उतरवतात। यशस्वी प्रभाग क्रमांक 8, 11 व 13 या ठिकाणी मुस्लिम समाजाचे ही मते दुसरे क्रमांकावर असून विजयासाठी ही मते निर्णायक मानले जातात। 2012च्या महानगरपालिका निवडणुकीपूर्वी या संपूर्ण भागावर काँग्रेसचं वर्चस्व होता। त्यामुळे महानगरपालिकेत काँग्रेसचीच सत्ता डोळे झाकून येत होती। सोलापूर शहराच्या राजकारणात 2014 विधानसभा निवडणुकीतून एमआयएमचा प्रवेश झाला। एमआयएमने विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकीत 37,100 मते घेतली। त्यानंतर 2017च्या महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमचे 9 नगरसेवक विजयी झाले होते। सोलापूरच्या राजकारणात एमआयएम आल्यापासून याचा थेट परिणाम काँग्रेसवर होताना दिसत आहे। महानगरपालिका निवडणुकीत एमआयएम फॅक्टर किती चालणार याच्याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहेत। एमआयएमचे माजी नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेसने सोबत घेतला आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएमचे मतदार विरोध एमआयएमचे माजी नगरसेवक असा राजकीय सामना दिसल्याची दाट शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक रणनीतीची जबाबदारी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, शहर अध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्यावर असणार आहे। एमआयएम कडून महानगरपालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी शहर अध्यक्ष फारुख शाब्दी यांच्यावर असणार आहे। विधानसभा निवडणुकीत एमआयएमला मिळालेल्या 61,000 मतामुळे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसने केल्याने याचा मोठा परिणाम काँग्रेसकडे झाल्याचे मानले जात आहे।